नमस्कार. आता तुम्हालाही बोलायचं आहे, पण त्याआधी 50 वर्षापर्यंत हा संसार पोचलाय, हो ना. पण आजोबा, या सगळ्या संसाराचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? हो का? हो, तिने सगळं सांभाळलं. कारण मी बँकेत होतो, बँकेतनं आल्यावर पुन्हा दुसरं काम करत अकाउंट्स वगैरे लिहायचो. त्यामुळे घर मी सांभाळणं, मुलीला सांभाळायचं, तिला हे करायचं, शिक्षण लक्ष द्यायचं, सगळं तिने केलं. काय माऊली, कसं वाटतंय? छान वाटतं. हो की ना. आणि आता तुम्ही या दोघांना ओळखता, नकळत या घरामधले तुम्ही सगळे सदस्य आहात. आज या दोघांच्या प्रती तुमच्या मनात ज्या भावना आहेत, ही जेव्हा घरामध्ये आली तेव्हा आम्ही दोघी बरोबरच होतो. त्यामुळे असं मैत्रिणीसारखंच आमचं नातं होतं. तिला सगळ्याची हौस असायची, शिकायचं असायचं, काय आहे आपल्या घरात काय नाही सगळं विचारायची ती, आणि करायची पण. सगळ्यांची मनं जिंकली तिने. काका आणि काकू हे कपल म्हणजे आमच्या मोठ्या फॅमिलीतलं मोस्ट ॲडोरेबल कपल असं म्हणता येईल. अरे वा. पण मी एवढंच म्हणणार नाही, तर ते दोघे एकमेकांना अतिशय पूरक पण आहेत, किंवा आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी. कारण काकू जर थोडी म्हणजे जसं काका म्हणाले की ती जास्ती घाईत असते किंवा ती थोडी इम्पेशंट आहे, पण ॲग्रेसिव्ह आहे ती. पण त्याच वेळेला काका अतिशय शांत आणि ही इज मच मोर मॅच्युअर असं म्हणेल मी. तर त्यामुळे ते अतिशय एकमेकांना पूरक आहेत. मी त्यांची भावजे आहे. त्यांच्या लग्नानंतर माझे सासरे म्हणजे यांचे वडील एक 4-5 वर्षांनी गेले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या कुटुंबाला आत्तापर्यंत पूर्ण सांभाळलं आहे. मोठ्या ताई म्हणून त्या म्हणजे माझ्या तर आईसारख्याच आहेत त्या. आणि अजून एक त्यांची कौतुकाची गोष्ट अशी की त्या टेक्नोसॅव्ही आहेत. म्हणजे त्यांना सगळं इंटरनेट वापरता येतं, मेल पाठवता येतात, नंतर टॅब वापरता येतं, रेल्वेचं रिझर्वेशन ऑनलाईन करता येतं, इतक्या त्या टेक्नोसॅव्ही आहेत. म्हणजे त्यांना त्याची शिकण्याची आवड आहे. हे मला मुद्दामून आवर्जून इथे सांगायचं आहे की या वयात सुद्धा त्या या आत्ता काळाबरोबर आहेत आणि सगळ्यांनी असं राहायला पाहिजे असं मला वाटतं. तात्यांचं पण मला कौतुक करायचं आहे मुद्दामून की त्यांनी या ताईंना साथ दिली म्हणून त्यांनी माझ्या माहेर म्हणजे माझ्या सासरच्या कुटुंबाला भावंडांना नीट सांभाळलं. सगळं त्यांचं केलं ते तात्यांच्या स्वभावामुळे केलं. त्यांनी जर नाही म्हटलं असतं तर ताई काहीच करू नसतं शकल्या. ती माझी काकू आहे, पुतणी आहे मी तिची. आठवण म्हणजे असं खूप हौशी आहे, आनंदी आहे. तिच्याकडे बघितलं की असं खूप छान वाटतं. म्हणजे असं तिचा फोन आला वगैरे की बरं वाटतं आणि मनमिळावू आहे सगळं. आणि थोडंफार खाण्याचं असतं तर स्वयंपाकाचं थोडंफार तिच्याकडनं मी शिकले. काय सांगता? हो, एकदम मस्त स्वयंपाक छान असतो आणि काही केला पदार्थ की अजूनही आठवण येते तिची. हो, त्यामुळे ती एक छान आठवण आहे. अरे वा. काकू खूप छान, म्हणजे आम्हाला खूपच सगळेच चांगलेच अनुभव आहेत. मी श्रद्धा, त्यांची नातसून आहे. त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे ती आपल्यालाही अशी मिळतेच. म्हणजे असं वाटतं की काहीतरी आपण करावं, इन्स्पिरेशनल काहीतरी करावं, असं खूप छान वाटतं. म्हणजे वाटतच नाही की आपली ती आजी आहे किंवा सासूबाई आहे असं कधी ते बोलतच नाहीत. खूप छान, अगदी व्यवस्थित मस्त मन मिळावेपणे सगळं करून देतात. मी तिची मैत्रीण आहे. आज तिचं 68 वय आहे, पण तिने आयुष्यात असं कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही आहे की तिच्याकडनं राहून गेले. 60व्या वर्षी इच्छा झाली नाचाच्या क्लासला जायचं, डान्सच्या गेली. सिरियलमध्ये कामं केलेली आहेत, नाटकातनं कामं केलेली आहेत. त्यामुळे हे उत्साही व्यक्तिमत्व आहे. नंतर BA झाली, नंतर घरी बसून BA झाली. हो, ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलं. अरे वा वा. स्वभावाने जरी तापट असली तरी ती तितकीच प्रेमळ आहे. तेवढ्यात त्यांनी सांगितलं तापट. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.